विद्यार्थी मित्रांनो, मी प्रदीप अवचार तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलला। बघा, आज जे आपण बघणार आहे ना, जे भारतीय रेल्वे जे आहे, तर भारतीय रेल्वेमध्ये जे आहे ना, सेंट्रल गव्हर्नमेंटनं जे आहे ना जवळपास 5810 पदांची जी आहे ना भरती काढलेली आहे। आणि ती भरती पण कशी आहे, नॉन टेक्निकल भरती आहे। म्हणजे RRBची जे एक्झाम होणार आहे, RRB NTPC ग्रॅज्युएट लेवलची एक्झाम, म्हणजे रेल्वे भरती बोर्ड नॉन टेक्निकल NTPC म्हणजे काय असते की नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी, की जे टेक्निकल मध्ये येत नाही। म्हणजे टेक्निकल म्हणजे कशाला म्हटले जाते की आता बघा, जे मुलांचं ITI होते, ज्यांचं पॉलिटेक्निक होते, ज्यांचं इंजिनिअरिंग होते, तर अशा मुलांना रेल्वेमध्ये टेक्निकलच्या कॅटेगरीमध्ये जे आहे ना जॉब भेटतात। मग ज्या मुलांचं असं काही झालेलं नाही आहे, टेक्निकल एज्युकेशनने झालेलं आहे, प्लेन ग्रॅज्युएशन झालेलं आहे, BA झालेलं आहे, BSc झालेलं आहे, BCom झालेलं आहे, तर त्यांच्यासाठी जे आहे ना ही भरती जी आहे ना काढण्यात आलेली आहे। सेंट्रल गव्हर्नमेंटची जे आहे ना RRB NTPC ग्रॅज्युएटच्या लेवलच्या अंडरमध्ये 5810 एवढ्या मोठ्या पदांची भरती काढण्यात आलेली आहे। तर आज आपण बघणार आहे की फॉर्म भरण्याची तारीख केव्हा आहे, सुरू झालेली आहे, केव्हा संपणार आहे, तुम्हाला त्याच्यानंतर सिलेबस कुठला आहे, त्याच्यानंतर फीस काय आहे, तुमचा एज्युकेशनल क्वालिफिकेशन क्रायटेरिया काय काय असणार आहे, जे महत्त्वाचे टॉपिक आहेत ना ते सर्व आपण इथे डिस्कस करणार आहे। फॉर्म भरता वेळेस तुम्हाला काय काय कशाची गरज लागणार आहे ते सर्व, तर सर्वांनी इथं जे आहे ना मनपूर्वक लक्ष द्या, म्हणजे जेणेकरून काय होणार की तुम्हाला ह्या गोष्टी कळणार आहेत। ठीक आहे, फॉर्म भरताना तुम्हाला अजिबात अडचण येणार नाही। कसं राहते, महाराष्ट्रातले जे विद्यार्थी आहेत ना यांचं रेल्वेमध्ये सिलेक्शन व्हावं आणि त्यांना काही अडचण नाही यावं, त्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतात। तर सर्वांनी लक्ष द्या। बघा, आता हे जे आहे ना भरती RRB NTPC याला असं म्हटलं जाते, आणि हे जे विद्यार्थ्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे ना ते विद्यार्थी हा फॉर्म भरू शकतात। RRB म्हणजे काय असणे, रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड नॉन टेक्निकल पॉप्युलर कॅटेगरी असं याचं जे आहे ना नाव किंवा याला ओळखले जाते। ठीक आहे, तर याच्यामध्ये बघा, जे ओपनिंग ऑनलाईन ॲप्लिकेशन जे आहेत ना, म्हणजे जे तुम्ही फॉर्म भरू शकता त्या ॲप्लिकेशनची डेट जी आहे ना हे सुरू होणार आहे 21 ऑक्टोबरपासनं सुरुवात झालेली आहे। याची 21 ऑक्टोबरपासनं सुरुवात झालेली आहे आणि हे केव्हा संपणार आहे, क्लोजिंग ऑनलाईन ॲप्लिकेशन हे संपणार आहे पुढच्या महिन्यात, म्हणजे 20 नोव्हेंबर 2025 पर्यंत जे आहे ना, म्हणजे हे रात्री जे आहे ना 11:59 पर्यंत, म्हणजे रात्री 12 वाजेपर्यंत जे आहे ना हे चालू असणाऱ्या वेबसाईट, तोपर्यंत तुम्ही फॉर्म भरता येते। ठीक आहे, आता भरपूर विद्यार्थी काय करतात की फॉर्म भरतात बट पैशाची अडचण असल्यामुळे फी नाही भरू शकत। मग त्यासाठी जे आहे ना, जर तुम्ही फॉर्म भरला 20 तारखेला पण तुमच्याकडे पैसे नाहीत, तर तुम्ही जे आहे ना ते ॲप्लिकेशन फी पेमेंट जे आहे ना ते 22 तारखेपर्यंत करू शकता। पण यासाठी तुम्हाला हे करावं लागेल की 20 तारखेच्या आधी तुम्हाला फॉर्म भरावा लागेल। म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याकडे आता जरी पैसे नसले ना, त्यानं फॉर्म भरून ठेवा, 22 तारखेपर्यंत तुम्हाला फी भरता येते, म्हणजे तुम्ही तिथं क्वालिफाय होता। त्यासाठी जे आहे ना तुमचा मिस नाही होणार, पैशाचं एवढं ताण नाही। आपण फी किती आहे ते पण बघणार आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अतिशय सोपी एक्झाम राहते, थोडी जर मेहनत घेतली ना नक्कीच तुम्ही रेल्वेमध्ये जे आहे ना तुम्हाला जॉब लागू शकतो। कारण की रेल्वेचा फायदा जो असतो ना, जे 7th पे असते ना त्याप्रमाणे तुम्हाला सॅलरी भेटते, आणि जो म्हणजे तुमचा जो जॉब प्रोफाईल असतो ना एवढा काही डिफिकल्ट नसतो, आणि एक प्रेस्टिजवाली जो आहे ना नोकरी राहते, आणि पगार 80-90 हजार पर्यंत असते स्टार्टिंग। बेसिक पे जे आहे ना कमी असतो, सुरुवातीला कमी येते, नंतर ते पगार जे आहे ना वाढत जाते। ठीक आहे, तर आपण पुढे बघणार आहे कुठल्या कुठल्या पोस्टात किती पोस्टात 5810 हे जागा कशात। तर ठीक आहे, चल तर बघूया। तुमच्या स्क्रीनवरती जे आहे ना तुम्हाला दिसत आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहे पहिली पोस्ट काय माहित आहे का, चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरविजन किंवा सुपरवायझर। ठीक आहे, आता याच्यामध्ये जे पहिल्यांदा इनिशियल पे जे असणार आहे ना, तुम्हाला पहिली पगार म्हणजे पहिल्यांदाच पगार येणार तुम्हाला 35,400 रुपये। याच्यामध्ये बाकीचे अलाउन्सेस धरून जे आहे ना पगार वाढत जाते। ठीक आहे, तर याच्यामध्ये जे आहे ना तुमचा मेडिकल स्टँडर्ड जे आहे, म्हणजे तुमचा फिजिकली मेडिकलच्या बाबतीत काय असायला पाहिजे, तर इथं बघा B2 दिलेलं आहे। आपण B2 हे सर्व डिस्कस झाल्यानंतर मी सांगणार आहे A2 काय असते, B2 काय असते आणि C2 काय असते। आणि याच्यामध्ये जे एज असते ना, एज असते हे कमीत कमी 18 वर्ष ते 33 वर्षापर्यंत। ठीक आहे, मग याच्यात जर काही SC वाले विद्यार्थी असतील ना तर त्यांना 5 वर्ष जे आहे ना वाढून भेटतात, OBC वाल्यांना 3 वर्षापर्यंत, आणि बाकीचे जे EWS किंवा PWD चे जे स्टुडंट असतात त्यांचा वेगवेगळा क्रायटेरिया तुम्ही वाटलं जे आहे ना डिटेल ॲड डाउनलोड करून ते बघू शकता। ठीक आहे, आणि ह्या जे वॅकन्सी आहेत ना
चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझरच्या हे आहेत 161 पूर्ण भारतामध्ये. ठीक आहे. तुम्ही जेव्हा फॉर्म भरसाल तर तुमचं रिजन तुम्ही तिथं निवडू शकता. तुम्हाला मुंबई रिजन लागत असेल तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये तुम्हाला पोस्टिंग भेटेल. तुम्ही वेगळं जर काय घेतलं तर त्या एरियातलं म्हणजे काय की आपलं म्हणजे रिजन वाईज तिथं जे आहे ना वॅकन्सी काढलेलं म्हणजे पोस्टिंग भेटत असते. तुम्ही ज्या रिजनसाठी अप्लाय करसाल तुम्हाला पोस्टिंग पण तिथंच मिळणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा तर जे चीफ कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर जे आहे ना यासाठी इनिशियल पेमेंट असेल किंवा सुरुवातचं पेमेंट 35,400 रुपये असेल. मेडिकल स्टँडर्ड्स आहे B2 आहे. वय आहे 18 ते 33 वर्ष. तुमचं जे असते एज रिलॅक्सेशन सोडून ते वेगळं आहे. ठीक आहे. आणि वॅकन्सी आहे टोटल 161. त्याच्यानंतर बघा 2 नंबरचं जे आहे ना आणि बघा विद्यार्थी मित्रांनो हे जे आहे ना तर याच्यासाठी तुम्हाला जे आहे ना कुठली कॉम्प्युटरवरती जे आहे ना टायपिंग वगैरे काही लागणार नाही आहे. जिथं जिथं टायपिंग लागेल मी सांगतोच. 2 नंबरची जे पोस्ट आहे ना ते आहे स्टेशन मास्टरची. यासाठी जे पगार आहे ना तुम्हाला भेटणार आहे 35,400 रुपये. आणि याचा जो मेडिकल क्रायटेरिया जो आहे ना A2 आहे. मेडिकल क्रायटेरिया याचा A2 आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये जे वय आहे ना तर वय काय आहे 18 वर्ष तर 33 वर्षापर्यंत. ठीक आहे. त्याच्यानंतर जे आहे ना याच्यामध्ये जे आहे ना जे टोटल व्हॅकन्सी जागा जे आहेत ना विद्यार्थी मित्रांनो ते आहे 615 जागा. जे 2 नंबरची पोस्ट आहे स्टेशन मास्टर त्याची. त्याच्यानंतर बघा गुड्स ट्रेन मॅनेजर. आता ही पोस्ट कुठली असते माहित आहे का? पहिल्यांदा समजून घ्या स्टेशन मास्टर काय असते. जे पूर्ण रेल्वे स्टेशनचं जे असते स्टेशन रेल्वे स्टेशन तिथं कुठली गाडी यावी कुठली जावी गाडीनं कुठे यावं कुठल्या प्लॅटफॉर्म नंबर होते सगळे जे नियोजन असते ना हा कोण करतो स्टेशन मास्टर करत असतो. ठीक आहे. तर 3 नंबर काय गुड्स ट्रेन मॅनेजर. आता ही कुठली पोस्ट असते व्हॅकन्सी माहिती आहे का? जे रेल्वेच्या सर्वात शेवटी जो डब्बा असते ना आणि जो व्यक्ती असतो व्हाईट कपडे घातलेले आणि तो हिरवा झेंडा आणि लाल झेंडा दाखवतो ना त्या पायलटला लोको पायलटला तर तो जो असतो ट्रेन मॅनेजर असतो. टोटल त्या ट्रेनचं मॅनेजमेंट त्याच्याकडे असते की ट्रेननं केव्हा निघावं आणि केव्हा नाही. ट्रेन कशा प्रकारे हे होणार तर त्याला जे आहे ना गुड्स ट्रेन मॅनेजर असं म्हटलं जाते. याची जे पगार असेल ना हे 29,200 रुपये. बाकीचे अलाउन्सेस धरून नाही तर हे अलाउन्सेस सोडून आहे पोस्ट. आणि याचा जो मेडिकल स्टँडर्ड क्रायटेरिया जो आहे ना तो आहे A2. आणि त्यानंतर याच्यामध्ये जे एज आहे ना 18 वर्ष ते 33 वर्ष. आणि याच्या सर्वात जास्त जागा म्हणजे किती आहेत माहित आहे का? 3,416 एवढ्या जे आहे ना हे व्हॅकन्सीसात जागा. त्याच्यानंतर बघा 4 नंबरची जे पोस्ट आहे ना ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट. आता या पोस्टसाठी जे आहे ना तुम्हाला म्हणजे जेव्हा तुमची CBT 1 म्हणजे पहिली कॉम्प्युटराइज बेस्ड टेस्ट होणार आहे त्याच्यात पास झाले तर तुमची CBT 2 होणार आहे आणि त्याच्यानंतर जे आहे ना टायपिंगची टेस्ट होणार आहे नॉमिनल असते. तर याच्यावरती जे आहे ना ते टायपिंगची टेस्ट होणार आहे. तर ज्युनियर अकाउंटंट असिस्टंट कम टायपिस्ट यासाठी इनिशियल पगार आहे तुमचा 29,200 रुपये. आणि याच्यामध्ये जो मेडिकल स्टँडर्ड आहे C2 वय आहे 18 वर्ष ते 33 वर्ष. आणि टोटल जे व्हॅकन्सी जागा जे आहेत ना हे 921 जागा. त्याच्यानंतर बघा 5 नंबरची पोस्ट आहे सिनियर क्लर्क कम टायपिस्ट. याला पण जे आहे ना शेवटी CBT 1 आणि CBT 2 झाल्यानंतर म्हणजे पहिली परीक्षा झाल्यावर आणि दुसरी परीक्षा झाल्यावर इथं टायपिंग टेस्ट राहणार आहे. ठीक आहे. तर याच्यामध्ये जे आहे ना सिनियर कम टायपिस्टसाठी जे आहे ना 29,200 रुपये इनिशियल पगार आहे. याचा मेडिकल स्टँडर्ड क्रायटेरिया C2 वय असणार 18 ते 33 वर्षापर्यंत. आणि याच्या व्हॅकन्सी जात म्हणजे जागा 638 एवढ्या जागा आहेत. त्याच्यानंतर बघा 6 नंबरचा जो ट्रॅफिक असिस्टंट आहे ना तर याची जे पगार असणार आहे 25,500 रुपये. याचा मेडिकल स्टँडर्ड जो आहे ना तो आहे A2 आहे. वय आहे 18 ते 33 आणि याच्या पूर्ण जे व्हॅकन्सीज आहेत ना हे 59. अशा प्रकारे पूर्ण भारतामध्ये 5,810 पर्यंत जे आहे ना विद्यार्थी मित्रांनो हे रेल्वे जे आहे ना एवढ्या व्हॅकन्सीज जे आहेत ते भरणार आहे. ठीक आहे. तर बघा सुवर्ण संधी आलेल्या सर्वांकडे. आपण डिस्कस करणार आहे सिलेबस पहिल्या याच्यामध्ये काय विचारण्यात आलेला येणार आहे म्हणजे किती मार्काचे पेपर असेल निगेटिव्ह मार्किंग किती असणार ते पण बघणार आहे. त्याआधी जे आहे ना आपण हे बघणार आहे. आता सर्वांनी जे आहे ना इकडे समोर लक्ष द्या. बघा तिथं मेडिकल स्टँडर्डसाठी मी तुम्हाला सांगितलं होतं मेडिकल स्टँडर्ड जे आहे ना यासाठी बघा मेडिकल स्टँडर्ड म्हणजे जेव्हा तुमचं पहिली परीक्षा होईल दुसरी परीक्षा होईल त्याच्यानंतर जे आहे ना तुमचं मेडिकल होणार आहे. मेडिकल रेल्वेमध्ये केले जाते. तर ते मेडिकल स्टँडर्ड काय असायला पाहिजे आता सर्वांनी लक्ष द्या. ज्या पोस्टच्या समोर A2 दिलेला आहे ना आणि B2 दिलेला आहे तर या पोस्टसाठी जे आहे ना त्या विद्यार्थ्यांनी लक्ष ठेवा ज्यांना चष्मा लागलेला आहे.
चष्मा लागलेल्या विद्यार्थ्यांनी जे आहे ना पहिला प्रिफरन्स हा अजिबात देऊ नका. कारण काय माहिती आहे का, तुमच्या चष्म्याचा नंबर जर का 0.5 एवढा जरी असला ना तर तुम्हाला जे काही तुमचं चष्म्याचं जे काही तुम्हाला टेस्ट द्यावं लागेल व्हिज्युअल, तर हे चष्मा काढून द्यावा लागेल. आणि तिथं जर का तुम्हाला चष्मा नसल्यामुळे जर का कमी दिसलं तर तुम्ही इथं फेल होऊ शकता. म्हणजे चांगला स्कोरिंग होऊन सुद्धा जे आहे ना तुमचं सिलेक्शन नाही होणार आहे. आणि ज्या पोस्टच्या समोर C2 दिलेला आहे ना तर इथे चष्म्यावाल्यांनी पण जे आहे ना फॉर्म भरला तर चालतो, चष्मा नसलेल्यांनी पण आणि असणाऱ्यांनी पण. इथं जे आहे ना नंबर काही व्हिज्युअल रिफ्लेक्शन नाही येणार. म्हणजे जसं की आता काही काही लोकांना कलर ब्लाइंड हे बिमारी असते, हिरवा कलर आणि जे कलर मध्ये जे आहे ना तो फरक नाही करू शकत, डिफरन्शिएट नाही करू शकत. मग अशा विद्यार्थ्यांना जर का गुड्स ट्रेन मॅनेजरचा जर पोस्ट भरली, पोस्ट साठी त्यानं अप्लाय केला आणि तो जर का तिथं दिवा त्याला दिसतच नसेल, तो लाईट लाल लागलेला आहे की हिरवा, तर ऍक्सिडेंट होऊ शकतात. त्यामुळे जे आहे ना हा मेडिकल क्रायटेरिया. मग इथे एक लक्षात ठेवा, A2 आणि B2 हे पोस्ट अशाच विद्यार्थ्यांनी भरा की ज्यांची नजर चांगली आहे, ज्यांना चष्मा नाही लागलेला. आणि ज्या विद्यार्थ्यांना चष्मा लागलेला आहे आणि जे इंटरेस्टेड असतील C3 वाली पण ते विद्यार्थी जे आहेत ना पोस्ट भरू शकतात. ठीक आहे. तर आता पुढे आपण बघणार आहे, सर्वांनी पूर्ण व्हिडिओ बघा, खूप महत्त्वाची जी आहे ना माहिती मी सांगत आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आता आपण बघणार आहे की हा एक्झामचा फॉर्म कोण भरू शकतो. ठीक आहे. तर याच्यामध्ये एज लिमिट जे आहे ना, म्हणजे किती मर्यादा असायला पाहिजे वयाला, ज्या विद्यार्थ्याचं वय 18 वर्ष पूर्ण झालेलं आहे, म्हणजे ज्याला 19 वर्ष चालू आहे ना तो हा फॉर्म भरू शकतो. आणि त्याचं जे आहे ना अप्पर एज लिमिट जे आहे ना 33 वर्ष असावा. तो 34 वर्षाचा असेल तर त्याला भरता नाहीये. ठीक आहे. म्हणजे काय की आता लोअर एज लिमिट बघा, ज्या विद्यार्थ्याचा जन्म 1 जानेवारी 2008 या तारखेला झालेला आहे, या वर्षी झालेला आहे, त्याच्यानंतर झालेला नसेल त्या विद्यार्थ्याला फॉर्म भरताना त्याचं वय कमी पडते. आणि अप्पर एज लिमिट किती असायला पाहिजे, 1988 या वर्षाच्या आधी जे आहे ना त्याचा जन्माला, म्हणजे त्याच्या आधी जन्म नसावा. म्हणजे 1987चा मुलगा जो आहे ना तिथं फॉर्म भरू नाही शकत. तुम्ही एवढ्या भानगडीत न पडता तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा की ज्या विद्यार्थ्याचं पूर्ण वय आहे 18 वर्ष कंप्लीट आहे आणि ज्याचं वय 33 वर्ष आहे असा कुठलाही विद्यार्थी जो आहे ना फॉर्म भरू शकतो. मग याच्यामध्ये एज रिलॅक्सेशन वाले कुठले विद्यार्थी राहतात, जे SC ST राहतात, यांना वयामध्ये 5 वर्ष एवढं जे आहे ना सवलत भेटते. OBC वाल्यांना 3 वर्ष एवढी सवलत भेटते. PWD वाल्यांना 10 वर्ष भेटते. वेगवेगळे क्रायटेरिया आहे. पूर्ण ॲड डाउनलोड करा आणि त्याच्यामध्ये डिटेल तुम्ही बघू शकता जर आपल्याला याच्यामध्ये तुमचं उत्तर मिळत नसेल तर. मग त्याच्यानंतर बघा काय होतं की एक्झाम फी किती आहे. आता हे जे रेल्वे एक्झाम घेते ना तर त्याला जे आहे ना सर्व जे ओपनवाले विद्यार्थी असतात त्यांना 500 रुपये एवढी फी दिल्या जाते. आता हे 500 रुपये फी भरल्यानंतर काय होते माहिती आहे काय, रेल्वे तुम्हाला ते रिफंड पण करते. मग त्यासाठी तुम्हाला तुमचा अकाउंट नंबर द्यावा लागेल. जे ओपनवाले विद्यार्थी असतील त्यांना जे आहे ना बाकीचे टॅक्सेस कट होऊन जे आहे ना 400 रुपये वापिस मिळतात याच्यामध्ये. आणि जे SC ST वाले विद्यार्थी आहेत यांना परीक्षा फी जे आहे ना फक्त 250 रुपये. यांनी 250 रुपये भरल्यानंतर जे आहे ना अकाउंट नंबर व्यवस्थित तिथं पुट करायचा, तुम्हाला हे 250 रुपये पण वापस मिळतात. आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा तुम्ही फॉर्म भरता ना तर फॉर्म भरता वेळेस काय असते, तुम्ही जे रिजन सिलेक्ट करसाल आणि सर्वात शेवटी एक ऑप्शन येते तुम्हाला की तुम्हाला प्रवासामध्ये रिलॅक्सेशन पाहिजे काय. म्हणजे काय होते की तुमची जेव्हा परीक्षा येते ना त्या परीक्षा आल्यानंतर तुम्हाला रेल्वेचं तिकीट भेटते. ते फक्त SC आणि STच्या मुलांसाठी असते. जवळचं रेल्वे स्टेशन टाकायचं, म्हणजे तिथून जे आहे ना तुमचं जे एक्झाम सेंटर असेल तिथं जे आहे ना तुम्हाला एक फॉर्म देतात. जेव्हा तुमची एक्झाम असेल ना, ज्या दिवशी तुमचं हॉल तिकीट जनरेट होईल त्याच्या 8 दिवसाआधी जो आहे ना तो फॉर्म असतो, तो तिथं जायचा रेल्वे स्टेशनला जायनं रिझर्वेशन कन्फर्म करून घ्यायचं. म्हणजे जेणेकरून जे आहे ना तुम्हाला कन्फर्म तिकीट भेटेल आणि तुम्ही जे आहे ना प्रवासा त्या रिझर्वेशन मध्ये करू शकता. ठीक आहे. नाहीतर मग तुम्हाला जनरल डब्यामध्ये प्रवास करायला लागेल. ही सुविधा फक्त SC आणि STच्या विद्यार्थ्यांसाठी आहे आणि फी त्यांना 250 रुपये परत मिळते आणि ओपनवाल्यांना 500 रुपये भरल्यानंतर 400 रुपये भेटते, बट ते एक्झाम झाल्यानंतर. मग त्यासाठी कंडिशन काय आहे की या दोघांना पण जे आहे ना पहिली जे CBT 1 जे एक्झाम होते ना तो फॉर्म, म्हणजे ती एक्झाम द्यावीच लागते तर ते भेटतात, नाहीतर मग ते पैसे वापस नसतात भेटत. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही सर्व फॉर्म भरल्यानंतर तुमचं फीचं वगैरे सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यानंतर जे आहे ना तुम्हाला जे राहते ना तर कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट जे असते ना, पहिली जे टेस्ट असते म्हणजे जे पहिली एक्झाम होणार ना ते सर्वांसाठी एकच आहे. आपण जे 6 पोस्ट बघितल्या ना त्या 6 पोस्टसाठी जे आहे ना हे सेम सर्वांसाठी एकच परीक्षा राहणार आहे. आता हे परीक्षेमध्ये तुम्हाला फक्त 3 टॉपिकवरती प्रश्न विचारले जातात. पहिला टॉपिक काय माहित आहे का, जनरल अवेअरनेस. जनरल अवेअरनेसमध्ये काय काय येते माहित आहे का, तुमचं करंट अफेअर येते, त्याच्या म्हणजे चालू घडामोडी येते, स्टॅटिक जिग आहे,
स्टॅटिक जीके म्हणजे काय की भारताच्या बाउंड्रीच्या लागून जे आहे ना दक्षिणेला कुठले देशात, हिंद महासागर कुठला आहे, काय कसे काय अशा टाईपचे एखाद्या देशाची करन्सी विचारल्या जाते. त्याच्यामध्ये जे आहे ना आणखी तुम्हाला भौगोलिक जे असते ना जिओग्राफीवर प्रश्न विचारले जातात. त्याचप्रमाणे जे सायन्स आहे ना 5व्या वर्गापासून 12वी पर्यंत जे CBSE पॅटर्नचे जेवढे बुक्स आहेत ना ते तुम्ही करून घ्या. त्याच्यानंतर स्टेट बोर्डाचे जे असतात ना विज्ञानावर त्याच्यावर पण प्रश्न विचारले जाते. त्याच्यानंतर प्राचीन इतिहासने विचारले जातात, मध्ययुगीन इतिहास आणि आधुनिक इतिहास जे आहे ना ते विचारलं, त्याच्यावर प्रश्न विचारले जातात. तशा प्रकारचे जे आहे ना याच्या आणि करंट अफेअर पण जे आहे ना विचारले जातात. आणि हे टोटल प्रश्न किती असतात माहिती आहे काय? 40 प्रश्न हे असतात विचारले जातात. आणि हे राहतात 40 प्रश्न जे आहे ना आपण ते डिस्कस करणार आहे. त्याच्यानंतर बघा एका मार्काला एक प्रश्न राहतो. नंतर राहते मॅथर जनरल अवेअरनेस जे राहते ना विद्यार्थी मित्रांनो ते असते 40 मार्कासाठी. त्यानंतर जे मॅथ राहते म्हणजे गणित जे राहते ना जिओमेट्री नाही त्याच्यामध्ये तर अंकगणित येते. तर अंकगणितामध्ये जे असते ना बीजगणितामध्ये 30 प्रश्न विचारले जातात. आणि त्यानंतर जे आहे ना तुमचं जनरल इंटेलिजन्स अँड रिझनिंग याच्यावरती जे आहे ना 30 मार्कासाठी प्रश्न विचारले जातात. या मॅथमध्ये आणि रिझनिंगमध्ये जे आहे ना फरक आहे म्हणजे इंटेलिजन्स आणि रिझनिंगमध्ये काय फरक येणार म्हणजे अशा प्रकारचे प्रश्न येतात की ए हा नावाचा मुलगा बी कडे बघून काय सांगतो, सी कडे बोट दाखवून म्हणतो की त्याच्या मावशीची बहीण माझी आत्या लागते तर त्या दोघांचं रिलेशन दाखवा, अशा प्रकारचे प्रश्न. नाहीतर मग ए उत्तरेकडे चालत गेला, दक्षिणेकडे आला, पूर्वेकडे गेला तर त्याच्या मूळ स्थानापासून त्याचा अंतर किती, अशा टाईपचे प्रश्न. त्याच्यानंतर 8 मित्र सर्कलमध्ये बसलेले आहेत तर अशा प्रकारचे जे आहे ना प्रश्न ते रिझनिंग प्रश्न विचारले जातात. आता हे जे टोटल प्रश्न असतात ना 100 असतात आणि हे विचारले जातात 100 मार्कासाठी. ठीक आहे, 100 प्रश्न 100 मार्क. आता याच्यामध्ये जे आहे ना विद्यार्थी मित्रांनो जर आता याला टायमिंग किती राहते माहिती आहे का? 90 मिनिट म्हणजे काय असते की 1.5 तास राहतो म्हणजे 1.5 तास जे आहे ना विचारला जाते म्हणजे 1 तास आणि 30 मिनिटं. आता या 1.5 तासामध्ये जे आहे ना तुम्हाला 100 प्रश्नाचे आन्सर द्यावा लागते. याच्यामध्ये तुम्ही कुठला प्रश्न केव्हाही सोडू शकता, त्याला काही लिमिट नाही आहे. म्हणजे तुम्ही रिझनिंगचा प्रश्न जे आहे ना जनरल अवेअरनेसचा प्रश्नावर पण जम्प करू शकता, इथून इथं पण येऊ शकता, इथून इथं पण जाऊ शकता. 1.5 तासामध्ये तुम्हाला 100 प्रश्न सोडवावे लागतात. आता याच्यामध्ये जर का एखादा हँडिकॅप विद्यार्थी असेल तर त्या हँडिकॅपसाठी जे आहे ना एक्स्ट्राचे 30 मिनिटं वाढून द्यायला जातात. म्हणजे इतर विद्यार्थ्यांचा 1.5 तास पेपर चालेल आणि त्यांचा जो आहे ना 2 तास पेपर असेल. आणि सगळं जे आहे ना कॉम्प्युटरवरती ऑनलाईन पेपर राहणार आहे, फक्त तुम्हाला त्याच्यावर टिक मार्क करावं लागेल. मग हे तुमचं जे आहे ना CBT 1 झाल्यानंतर जे विद्यार्थी पास होतात. आता आता याला निगेटिव्ह मार्किंग किती आहे माहिती आहे का? जर तुम्ही असं समजा की जर तुम्ही किती प्रश्न सोडवा त्यातले जर का 3 प्रश्न तुमचे चुकले तर 3 प्रश्न चुकले म्हणून तुम्ही हा चुकीचे सोडवले म्हणून 1 मार्क जो आहे ना तुमचा कमी होतो. म्हणजे असं समजा की तुम्ही जे आहे ना 10 प्रश्न सोडवले, या 10 प्रश्नामध्ये जर का तुमचे प्रश्न चुकीचे आले किती माहिती आहे का? 6 प्रश्न चुकले तर हे 6 मार्कातले म्हणजे 10तून 6 गेले किती राहतात? 4. आणि 1 मार्क कमी होईल म्हणजे यातले आणखी 2 मायनस करा म्हणजे तुम्हाला 2च मार्क येतील. म्हणजे अशा प्रकारे हे प्रश्न निगेटिव्ह मार्किंग राहते. म्हणजे याला 1/3 जे आहे ना 1/3 म्हणजे 3 प्रश्न चुकले तर 1 मार्क कमी होतो. अशा प्रकारची मार्किंग राहते. त्यामुळे जेवढे येते ना जे बरोबर आहे त्याचंच आन्सर द्या. जे बरोबर येत नाही त्याला अजिबात छळत नका बसू, काही नका करत बसू. म्हणजे एवढी निगेटिव्ह मार्किंग राहते. आणि जास्तीत जास्त ज्या विद्यार्थ्यांना 60 जरी मार्क आले ना 60 मार्क आले एक्स्ट्रा डेनिंग करू नका. 60 वाले जे आहे ना मेनसाठी CBT 2 साठी क्वालिफाय होतात. तर CBT 2 चा सिलेबस काय आपण ते बघणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आता जे विद्यार्थी CBT 1 म्हणजे कॉम्प्युटर बेस्ड टेस्ट पहिली हे परीक्षा पास होतील ना तर त्या विद्यार्थ्यांना जे आहे ना CBT 2 हे जे आहे ना परीक्षा द्यावा लागेल. म्हणजे 2 नंबरची परीक्षा द्यावा लागेल, म्हणजे मेन एक्झाम द्यावा लागेल प्री पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी. तर त्यांचा जो सिलेबस आहे ना 3च टॉपिक राहतील. फक्त याच्यामध्ये जे प्रश्न आहेत ना ते कमी जास्त केलेले आहेत. आता बघा जनरल अवेअरनेस जे आहे ना याच्यावर प्रश्न 50 मार्काचे 50 प्रश्न विचारले जातील. मॅथमॅटिक्सचे 35 आणि जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंग जे आहे ना 35 अशा प्रकारचे 120 जे आहे ना प्रश्न इथं विचारले जातील. सेम जो टायमिंग राहील ना हा 90 मिनिटं म्हणजे काय की 1.5 तास राहणार आहे. जे मुलं जे आहे ना 1/4 ज्यांच्याकडे आहे मेडिकल सर्टिफिकेट किंवा हँडिकॅप आहात त्यांच्यासाठी 2 तास एवढा वेळ देण्यात आलेला आहे. ठीक आहे, तर बघा विद्यार्थी मित्रांनो एवढी सोपी एक्झाम आहे. तुम्ही गुगलवरती जाऊन RRB एवढं जरी टाईप केलं आणि लिंकवरती जाऊन जे आहे ना तुम्ही फॉर्म भरू शकता. तिथं तुमचं अकाउंट ओपन करा आणि फॉर्म फिलअप करा. ठीक आहे, आता हे झाल्यानंतर काय होते तुमचं मेडिकल होते. मेडिकल झाल्यानंतर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होते आणि जे आहे ना तुम्हाला
पुढे चालून जे आहे ना पोस्टिंग भेटल्या जाते. पोस्ट डिपेंड आहे तुम्ही कुठले रिजन घेता त्याप्रमाणे. बघा तुम्हाला अशाच प्रकारचे नवीन नवीन नोटिफिकेशन लागत असतील तर माझ्या चॅनलला जे आहे ना सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा. काही अडचण येत असेल फॉर्म भरायला तर नक्कीच जे आहे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही विचारू शकता. प्रत्येकाच्या प्रश्नाचं उत्तर देण्यात येणार आहे. आणि जर का तुम्हाला आणखी जर अशा प्रकारचे जेवढे की महाराष्ट्रातले विद्यार्थी आहेत जे नवीन नवीन एक्झाम येतात त्याचं जे आहे ना पूर्ण जे आपण व्हिडिओ टाकणार आहे, कुठल्या प्रकारचे पेपर्स येतात, काय येतात, एक्झाम पॅटर्न काय राहतं, त्याचं पूर्ण मार्गदर्शन करण्यात येणार आहे. सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल.